आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पंतप्रधान मोदी म्हणतात, गीता, बायबल, कुराणपेक्षा संविधान मोठं। प्रत्येकाच्या घरी संविधान प्रस्ताविका पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। बीडच्या वडवणीत काही लोकांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप। यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आक्षेप। वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। मुलगी दुसऱ्या धर्मातील मुलासोबत जात असल्यास पाय तोडा। लव्ह जिहाद प्रकरणी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचं वादग्रस्त विधान। मुलीचे पाय तोडण्यात कोणतीही कसर सोडू नका, प्रज्ञा ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शिवाजीराव कडिले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। अजितदादांकडून कडिले कुटुंबियांचं सांत्वन। 20 ऑक्टोबरला पवारांच्या राष्ट्रवादी देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर उपोषण करणार। रोहित पवारांची ट्विट करत माहिती। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी उपोषण। पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवळवर 10 गुन्हे दाखल। 10 पैकी 8 गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यात। पुण्याच्या बोल्हाईमध्ये जमिनीच्या वादातून 2 कुटुंबात हाणामारी। महिला शेतकऱ्याला दांडक्याने मारहाण। घटनेची राज्य महिला आयोगाकडून दखल। मारहाण प्रकरणी तात्काळ कारवाई केल्याची माहिती। बदलापूर शहरात 17,000 बाहेरचे मतदार। हे मतदार मतदान करायला आले, त्यांना चोप देऊ, शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रेंचा इशारा। ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणातील सर्व आरोप दिलीप खेडकर यांनी फेटाळले। पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा खेडकर यांचा आरोप। पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडल्याचा आरोपही खोटा असल्याचं स्पष्टीकरण।